वेलकम टू एव्हरीवन. गुड आफ्टरनून. नुकताच अपकमिंग सून 10वीचा निकाल लागलेला आहे. तर मला असं म्हणावं वाटतं, माणसाचा जन्म झाल्याच्या नंतर प्रत्येकजण आपापल्या घराच्या संस्कारामध्ये वाढलेला असतो आणि हेच संस्काराची शिदोरी घेऊन माणूस हे जग पादाक्रांत करण्यासाठी निघतो. आणि पादाक्रांत करत असताना त्याची सुरुवात इयत्ता पहिलीपासून शिक्षणापासून होते. इयत्ता पहिलीपासून जे शिक्षण घेत 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 माणूस इयत्ता 10वी पर्यंत येतो आणि 10वी पर्यंत आल्याच्या नंतर खरा निकाल आपण 10 वर्ष काय केलंय हे पाठीमागे वळून बघण्यासाठी किंवा आपलं स्वतःच आत्मपरीक्षण करण्यासाठी किंवा आपलं मूल्यमापन करण्यासाठी जी परीक्षा असते ना, त्या परीक्षेचा निकाल आज लागलेला आहे. तर मी सर्वप्रथम इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आजचा दिवस हा इयत्ता 10वी शिक्षण घेत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या केलेल्या कार्याच्या, त्यांच्या केलेल्या अभ्यासाचं एक महत्वाचं आणि एक नियोजित असं एक मूल्यमापन आहे की आपण 10 वर्ष आतापर्यंत काय केलं आहे त्याचं एक थोडक्यात मूल्यमापन झालेलं आहे. त्याचं परिमाण एक मापन झालेलं आहे, मोजमाप झालेलं आहे. तर हे मोजमाप करत असताना प्रत्येक जणाकडून हे मोजमाप म्हणजे आपल्या आयुष्याचं शेवटचं मोजमाप नाहीये. तो एक शिक्षणातला पहिला आणि सुरुवातीचा टप्पा आहे. हा टप्पा जो चांगल्या पद्धतीने पार करील ते विद्यार्थी कुठेतरी उत्साही असतात, कुठेतरी करण्याची काहीतरी धमक असते, कुठं काहीतरी उमंग असते. परंतु मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं मनोमन स्वागत करतो. आता विद्यार्थ्यांना मी हे सांगेल की जे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत, इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांच्यासाठी सांगतो, त्यांनी जास्त यशामध्ये किंवा मिळालेल्या पर्सेंटेजमध्ये समाधान न मानता त्यांनी याच्यापेक्षाही चांगले पर्सेंटेज आपल्याला कसे पडतील याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. ही एक शिक्षणातील यशाचा पहिला टप्पा आहे. परंतु जे काही पर्सेंटेज आहेत, पर्सेंटेज पाहिल्याच्या नंतर आज आपण इतकं यशामध्ये हुरळून जाण्याची गरज नाही. माणसाला अभिमान जरूर हवा आपल्या यशाचा, परंतु त्याचा गर्व होता कामा नये आणि गर्व झाल्याच्या नंतर त्याचा विनाश हा वाईटच असतो. म्हणून इयत्ता 10वीचे मार्क्स म्हणजे आपल्या यशाचा शेवटचं टोक नाहीये, शेवटचं यश नाहीये, ही यशाची सुरुवात आहे. राहिलं जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत, नापास झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना मी असं सांगू इच्छिल की बाबांनो, निराश होऊ नका. कारण जे अपयश आपल्या पदरी आलेलं आहे ते अपयश सुद्धा आपल्या पदरी कायमस्वरूपी आलेलं नाही. परंतु या यशापासून आपल्याला एक बोध, या मिळालेल्या अपयशापासून आपल्याला एक बोध घ्यायचा आहे. जर आपण केलेल्या 10 वर्षाचं मूल्यमापन आपल्या आलेला अपयश हे पचवण्याची हिंमत म्हणजे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे नाराज न होता मी
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षाही अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वात मोठ्या शुभेच्छा देतो. कारण या देशामध्ये जर नोकर व्हायचं असेल तर डिग्रीची गरज लागते, सर्टिफिकेटची गरज लागते. परंतु या देशामध्ये या देशाचा मालक, या देशाचा व्यावसायिक किंवा या देशाचा उद्योगपती जर व्हायचा असेल तर कोणत्याही डिग्रीची गरज नाही. आणि तुम्हाला देवाने तुमच्या मालक होण्यासाठी तुम्हाला दिलेली ही सर्वात महत्वाची संधी आहे असं समजून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी, नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय करून मालक होण्यासाठी प्रयत्न करत राहावे. आता पहा, यश आणि अपयश. यशस्वी झालेले विद्यार्थी, पास झालेले विद्यार्थी पुढे शिक्षण घेतील, आणखी परीक्षा देतील. परीक्षा देत देत सर्वात परीक्षांमध्ये माणूस आजच्या पद्धतीने उत्तीर्ण होत नाही. म्हणून आलेल्या यशाबद्दल हुरून जाऊ नका, गर्व बाळगू नका असं मी सांगितलेलं आहे. परंतु हे यश आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या भविष्यामध्ये पुढे काहीतरी चांगलं करू शकतो त्याच्यासाठी एक सपोर्टेड म्हणून चांगलं आहे. सर्वप्रथम खेड्यातील मुलं आणि मुली इथून मागच्या 10 वर्षामध्ये अतोनात प्रयत्न करून खेड्यात शाळेमध्ये पायी जाऊन घरचा त्रास सहन करून आणि घरची स्वतःची कामं उरकून जे अभ्यास केलाय त्या अभ्यासामध्ये जे यश मिळवलंय त्या यशासाठी सर्वांना पुनश्च हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि येथून पुढच्या 12वीच्या परीक्षेसाठी म्हणजे भावी वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा. आणि याच प्रमाणे 12वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही